या अपघातामध्ये विकी मुख्यादल यांचा सुद्धा मृत्यू झालाय। विकी हे ठाणे जीआरपी मध्ये कार्यरत होते आणि आज सकाळी नेहमीप्रमाणे विकी मुख्यादल हे लोकल ट्रेनने मुंबईच्या दिशेने जात होते। याच दरम्यान लोकलमधल्या गर्दीमुळे मुंब्रा स्थानकाच्या जवळ लोकलमधून पडून त्यांचा मृत्यू झाला। विकी मुख्यादल हे कल्याण पूर्वेकडच्या लोकग्राम संकुलामध्ये सिंधू सोसायटीमध्ये राहत होते। ते मूळचे जालन्याचे आणि कल्याणमध्ये ते आपली पत्नी आणि मुलासोबत राहत आहेत। दुर्घटना सकाळी झाली त्यामध्ये विकी मुख्यादल हे प्रवास करत होते। कुठून कुठे प्रवास करत होते? तुम्ही कोण आहात? विकी मुख्यादल विकीचा मामा आहे, त्याची मावशी आहे। कुठून कुठे प्रवास करत होते? आम्हाला एवढी आयडिया नाही आहे, कारण की मी कांदोलीला राहतो। आम्हाला अचानक फोन आला तर आम्ही फोन आला। कुठे कामाला असतात ते? इथं ठाण्याला त्यांची भरती झालेली वाटते। एवढंच माहिती, बाकी काय माहिती नाही आम्हाला। राहायला कुठे होते? कल्याणला कल्याणला राहायला होते। तुम्हाला जसं कळलं तसं तुम्ही? मी कांदोलीला राहतो आणि डोंबिवलीला राहतो। जसं यांना कळलं आम्हाला कळलं, मी आम्ही आलो। रेल्वे पोलीस मध्ये कामाला होते। किती दिवसापासून? भरपूर वर्ष झाले। भरपूर वर्षापासून कामाला होते तो। हो, रोज प्रवास करायचे काय नेमकं झालं म्हणजे माहिती नाही, आयडियाच नाही त्याच्यामधली। आम्हाला खाली फोन आला नाही, तेवढं काय माहितीच नाही आम्हाला। फक्त एवढं माहिती होतं की त्याची भरती झालेली आहे, म्हणजे बदली झालेली आहे कामावरनं, एवढंच माहिती होतं बस। किती जण राहतात त्यांचे कल्याणला, काय ती माहिती आहे? फक्त बायको, मुलगा आणि तो, बस। बाकी कोण नाही, आई वडील सगळे गावी आहेत। सांगितलं आता काय घरचे कोण? फोन आला सर, कोणाचा तरी कोणतरी फोन केलेला माझ्या मिस्टरांना, ते त्याच्यामुळे मग आम्ही इकडे आलो। आम्हाला काय माहितीच नव्हतं, आम्ही कामावर होतो, आम्ही कामावरूनच आलो। तुम्ही सोबत? हा, मी यांचा धीर आहे। तुम्हाला सांगितलं की इकडे या? हो, माझ्या मोठ्या भावाला कॉल आला त्यांना। मी त्याच्या फोनवर फोन केलेला, मला फोन आलेला असं झालंय म्हणून, अपघात झालेत म्हणून मी फोन केलेला त्याला। तर मग ते बोलले म्हणे या म्हणे शिवाजी हॉस्पिटलला आपल्या उमऱ्याला। प्रवास करत होते का ते? ते प्रवास करत होते काय माहित नाही, ते सुटलेले आणि घरी जात होते, नाईट केलेली त्यांनी। त्यांचे मी त्यांच्या याचा काय बोलता त्यांचा नातेवाईक घाबरलाय। नाईट शिफ्ट करून निघालेला तो ठाण्यावरनं। कामाला कुठे? ठाण्याला होता, ठाण्या ब्रँचला आहे। ठाणे ते कल्याण प्रवास करत होता, तर त्या गाड्यांच्या अपघातामध्ये त्याचा झाला असं काही, जे अपघात। राहायला ते कल्याणला आहे, राहायला कल्याणलाच आहे। पहिला डोंबिवलीला होता, डोंबिवली नंतर कल्याणला गेले ते। तिथून मग कोण आहे त्यांच्या घरी? जसं त्यांनी सांगितले की तीन जण, एक त्यांची बायको आहे आणि एक त्यांचा मुलगा आहे आणि एक ते हेच होता। तिघे जणच राहतात सध्या घरी आता। कॅमेरामन गजानन बाळापूरकर, मी वेदांतने, एबीपी माझा, मुंब्रा, ठाणे। मुंब्रा इथे घडलेल्या अपघातामध्ये 44 वर्षांचे राहुल शहा यांचा सुद्धा मृत्यू झालाय। शहा मुंबईमधल्या एका स्टेशनरी दुकानामध्ये काम करायचे। आई वडील, 2 लहान बहिणी आणि 1 लहान भाऊ असा त्यांचा परिवार आहे। घरामध्ये कमावणारे ते एकटेच मुख्य सदस्य होते, त्यामुळे सरकारनं त्यांच्या कुटुंबियांना मदत करावी अशी विनंती त्यांच्या मित्रांनी केली आहे। राहुल गुप्ता मेरा फ्रेंड था। हम लोग बचपन से मतलब साथ में रहते थे दीवा में। वो सुबह दीवा से निकला सीएसटी के लिए, जॉब करने के लिए, स्टेशनरी शॉप में करता था। जो भी वो दीवा और मुंब्रा के बीच में जो हादसा हुआ उसमें वो मतलब मृत्यु पाया गया। तो मुझे अभी हमारे सर के द्वारा हमको सूचित मिला कि ऐसा ऐसा है, तो हम लोग यहाँ पे आए फैमिली मेम्बर के साथ। और जो भी था घर का मेन वही था, कमाने वाला। अभी 2 छोटी बहन भी उसकी शादी करने के। तो जो भी मैं चाहूँगा उसका महाराष्ट्र सरकार फडणवीस साहब से और एकनाथ शिंदे साहब डिप्टी सीएम से कि उसका जो भी हो सके इसमें बड़ी से बड़ी मदत की जाए। दरम्यान मुंब्रा रेल्वे दुर्घटनेच्या नंतर प्रवासी संघटनेचे उपाध्यक्ष सिद्धेश देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे। मुंब्र्यामधील धोकादायक वळणाच्या संदर्भात यापूर्वीच रेल्वे प्रशासनासोबत पत्रव्यवहार केल्याचं त्यांनी म्हटलंय। मात्र यावरती कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नसल्याची माहिती त्यांनी दिली। प्रवासी संख्या जास्त झाली की लोकल एका बाजूला झुकते असंही त्यांनी सांगितलंय। तो तुमचा दिवापासून ते ठाण्यापर्यंतचा जो परिसर आहे, दिवा ते कळवा, इकडे अति गर्दी होते, त्याच्यामुळे रेल्वे झुकते सुद्धा। हे सगळी माहिती आम्ही अगोदरच प्रशासनाला दिली होती। याबद्दल कित्येक मीटिंग आमच्या DRM GM बरोबर पण झालेल्या होत्या आणि आम्ही वारंवार ही मागणी करत होती की इकडे लक्ष देण्याची गरज आहे। त्यासाठी आम्ही अनेक वर्ष पाठपुरावा केल्यानंतर ठाणे दिवा 5वा ट्रॅक पण पूर्ण झाला। दुर्दैवाने तो पूर्ण झाल्यावर आमच्या मागण्या सुद्धा पंतप्रधान साहेबांनी मान्य केल्या होत्या। त्याच्यात त्यांनी सांगितलं पण केलं की 110 लोकल चालू होतील। 3600 ही संख्या आहे
एका रेल्वेमधून प्रवास करण्याची. कळवा स्टेशनला जोपर्यंत ट्रेन येते तेव्हा एका रेल्वेमध्ये 6000च्या वर प्रवासी असतात. 3600च्या क्षमता असताना 6000 म्हणजे दुप्पटपेक्षा जास्त प्रवासी. त्यामुळे काय होतं की तुमची जी रेल्वे आहे ती झुकली जाते. त्याच्यामध्ये जर कर्वला एका स्पीडने जर आली रेल्वे तर तो झुकाव जास्त येतो. आज जी घटना झाली त्याच्यामध्ये संभाव्य तो सुद्धा एक असू शकतो की जास्त झुकल्यामुळे समोरची जी ट्रेन होती त्याच्यावरती घासली गेली आणि प्रवासी पडलेले आहेत. पण ह्याच्यामध्ये सगळ्यात जे महत्त्वाचं कारण आहे ती अतिगर्दी आहे. दुसरं म्हणजे रेल्वेसाठी डोअर नसलं आणि तिसरं म्हणजे जास्त प्रवाशांना एंट्री मिळलं. हे तिघांसाठी आम्ही सांगितलं होतं की मेट्रोसारखी डोअर ओपन क्लोज तुम्ही असावं म्हणून, जसं एंट्री एक्झिट मेट्रोला असते तशी करण्यात यावी. त्यामुळे जास्त गर्दी झाली तर त्यांना रोखण्यात येतील. दुसरं म्हणजे जे काही डोअर असतात डोअर सुद्धा ऑटोमॅटेड करण्यासाठी ॲल्युमिनियमचे डोअर लावावे हे सुद्धा आम्ही त्यांना सांगण्यात आलं होतं. त्यामुळे सिद्धेश देसाईंनी नेमकी कारणं कशामुळे अशा प्रकारचे अपघात तिथे होत आहेत हे कारण त्यांनी सांगितलं आणि वारंवार रेल्वे प्रशासनाला त्यांनी जी मागणी केली आहे त्या मागण्या सुद्धा पूर्ण झाल्या नाहीत असं त्यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलंय. कॅमेरामॅन गजानन बाळापूरकर समीर वेदांत, एबीपी माझा, ठाणे. तर मुंबईची ही लोकल जीवघेणी का ठरते आणि आतापर्यंत किती बळी गेलेले आहेत जाणून घेऊया. मुंबईमध्ये लोकल रेल्वेचे 20 वर्षांमध्ये 51,802 इतके बळी गेले आहेत. 2005 ते जुलै 2024 पर्यंत 51,802 प्रवाशांचा मृत्यू झालाय. मुंबईमध्ये लोकल ट्रेनच्या सरासरीमध्ये 7 प्रवाशांचा रोज मृत्यू होतो. मध्य रेल्वेवरती 2009 ते 2024च्या दरम्यान 29,321 प्रवाशांचा मृत्यू झाला. कल्याण, ठाणे, वसई आणि बोरिवलीमध्ये सर्वाधिक मृत्यूंची ही नोंद झालेली आहे. पश्चिम रेल्वेवरती 1,394 फेऱ्यांमध्ये 35 लाख प्रवासी प्रवास करत असतात. मध्य रेल्वेमध्ये 1,810 फेऱ्यांमध्ये 40 लाख प्रवाशांचा प्रवास सुरू असतो.